नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. 19-20 दिवस भारताच्या बाहेर फिरायला जाणं म्हणजे आपण कितीही खाण्यापिण्याची कुरकुर न करता बाहेरचं खाल्लं तरी घरी आल्यानंतर आपल्याला कधी एकदा घरचं जेवण मिळतं असं झालेलं असतं. तशीच माझीही अवस्था झालेली आहे. घरची भाकरी, पिठलं, उसळ काहीही मिळालं मी त्याच्यावरती तुटून पडणार असं काहीसं माझं झालेलं आहे. घरात कांदे भरपूर ठेवून गेलेली होती. ते कांदे भराभरा चिरायला घेतले, थोडी मिरची चिरली आणि पीठ पेरलेली कांद्याची भाजी करत आहे आणि भरपूर त्याच्यावरती ताव मारणार आहे. अशी खमंग फोडणी झाल्यानंतर त्यावरती कांदा परतून घ्यायचा आहे. जरा भरपूर कांदा चिरलेला आहे. हा कांदा परतून घेणार आहे. असा कांदा परतून झाल्यानंतर 2-2 मिनिटाच्या 2 वाफा देऊन घेणार आहे. एक वाफ देऊन झाल्यानंतर तिखट आणि मीठ असं घालून परत एक वाफ द्यायची आहे. इथं मी हिरवी मिरची पण वापरलेली आहे, त्यामुळं लाल तिखट अगदी 1 चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून परत एक वाफ देऊन घेत आहे. कांदा छान असा परतून झाल्यानंतर अगदी 1 वाटीभर पाणी घालून ह्या कांद्याला 5 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहे. म्हणजे कांद्याच्या भाजीमधला कांदा हा छान शिजला असल्यामुळं त्याच्यावरती पीठ छान पेरलं जातं. इथं मी असे 4 चमचे पीठ पेरणार आहे. फक्त ते हळूहळू पेरायचं म्हणजे कांद्याचा आणि पिठाचा गोळा होत नाही. थोडंसं मोकळंसर पण मऊसर अशी ही कांद्याची भाजी होते. आता आपण 2-2 मिनिटाच्या 2 वाफा देऊन घेऊयात म्हणजे आपली भाजी अगदी पटकन अशी तयार झाली. ही भाजी आता तयार झालेली आहे. त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. अशी गरम गरम कांद्याची भाजी आता मी जेवायला घेत आहे. मला अजिबात दम धरवत नाही. लिंबू, कारळ्याची चटणी, टॅमॅटोची कोशिंबीर, मस्तपैकी आपण केलेली कांद्याची भाजी. ह्याला तुम्ही कांद्याचं पिठलं म्हणलं तरी चालेल. मटकीची उसळ, दही आणि माझी आवडती भाकरी असं घेऊन एक प्रसादाचा पेढा ठेवलेला आहे. अशी माझी आजची गावरान थाळी. आवडली असेलच तुम्हाला. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.